सह्याद्रीमध्ये असे काही गड आहेत जे फक्त इतिहासासाठी नाही तर त्यांच्या थरारासाठी सुद्धा ओळखले जातात. आणि त्यापैकी हा एक आकाशाला भिडणाऱ्या दगडी मनोऱ्यासारखा दिसणारा माळशेज घाटाच्या कुशीत लपलेला मोरोशीचा भैरवगड. ठाणे जिल्ह्यापासून मुरबाड तालुक्यात मोरोशी या छोट्याशा गावाजवळ हा भव्य गड उभा आहे. समुद्रसपाटीपासून जवळपास 1000 मीटर म्हणजेच सुमारे 3400 फूट उंचीवर असलेला हा किल्ला सह्याद्रीतील सर्वात वेगळ्या रचनेच्या गडांपैकी एक मानला जातो. पुण्यापासून अंदाजे 135 किलोमीटर अंतरावर असलेला हा गड ट्रेकर्ससाठी खूप खास आहे. मोरोशी या बेस गावापासून ट्रेक सुरू होतो आणि साधारण 2 ते 3 तासांच्या चढाईनंतर गडाच्या कातळ रचनेजवळ आपण पोहोचतो. भैरवगडाची खरी ओळख म्हणजे त्याची उभी कातळ भिंत. दुरून पाहिल्यावर हा गड एखाद्या विशाल दगडी स्तंभासारखा दिसतो. ट्रेकच्या शेवटच्या टप्प्यात खडकात कोरलेल्या पायऱ्या, अरुंद वाटा आणि उंच कडे पार करताना खऱ्या साहसाचा अनुभव येतो. इतिहासाच्या दृष्टीनेही हा गड खूप महत्त्वाचा होता. प्राचीन काळी नाणेघाट आणि माळशेज घाट या व्यापारी मार्गांवर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याचा उपयोग केला जात असे. गडाच्या माथ्यावर पोचल्यानंतर भैरवनाथाचे मंदिर, पाण्याच्या टाक्या आणि सह्याद्रीच्या रांगांचे अप्रतिम दृश्य पाहायला मिळते. चारही बाजूंनी पसरलेली डोंगर रांग आणि खाली दिसणारे माळशेज घाटाचे दृश्य मनाला भारावून टाकते. साहस, इतिहास आणि निसर्ग यांचा अनोखा संगम अनुभवायचा असेल तर मोरोशीचा भैरवगड हा प्रत्येक ट्रेकरसाठी आयुष्यात किमान एकदा तरी अनुभवण्यासारखा गड आहे. आणि ही होती मोरोशीच्या भैरवगडाची थोडक्यात ओळख. पण या गडाची खरी मजा अजून पुढे सुरू होते. कारण भैरवगड फक्त एक किल्ला नाही तर सह्याद्रीतील एक जबरदस्त साहसी अनुभव आहे. या गडावर चढताना सुरुवातीला जंगलातून जाणारी वाट दिसते, पण जसे जसे आपण वर चढत जातो तसे तसे गडाची भव्य कातळ रचना आपल्यासमोर उभी राहते. उभे कडे, खडकात कोरलेल्या पायऱ्या आणि अरुंद वाटा पार करताना प्रत्येक पाऊल सावधपणे टाकावे लागते. ट्रेकच्या शेवटच्या टप्प्यात तर खऱ्या अर्थाने ते रौद्र आणि भव्य रूप दिसते. चारही बाजूंनी उभ्या कातळ भिंती आणि खाली खोल दरी हा अनुभव अंगावर रोमांच उभा करतो. गडाच्या माथ्यावर पोहोचल्यानंतर मात्र सगळा थकवा एका क्षणात नाहीसा होतो. वरून दिसणारे सह्याद्रीचे अफाट दृश्य, दूरवर पसरलेले माळशेज घाटांचे डोंगर आणि थंडगार वारा हा क्षण खरोखरच अविस्मरणीय ठरतो. वापस भी भेजना है नीचे, पता चला ऊपर के ऊपर आज वुमन्स आम्ही ट्रेक करून आल्यावर शिवाजीनगरहून आम्ही आमची गाडी पिक केली आणि त्यानंतर आम्ही खायला आलो की काय खातो आम्ही. तवा पुलाव आणि कच्ची दाबेली घेतलेली आहे. टेस्टी आहे, छान. GM रोडलाच आहे हे पूर्ण. चला मग आता व्लॉग मी बंद करते. बंद नाही म्हणते ना काय, मी संपवते. बाय बाय.